महाराष्ट्र विधानसभेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली। एकूणच राज्यभरामध्ये मतदानाचा टक्का देखील वाढलेला पाहायला मिळाला। विशेषतः महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये देखील मोठी वाढ यावेळी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि त्यामुळे हा वाढलेला टक्का कुणासाठी फायदेशीर ठरणार, कुणासाठी धोक्याची घंटा ठरणार याबाबत आता आढाके बांधले जात आहेत। काय नेमकं राजकीय चित्र पुढच्या या सगळ्या काळामध्ये असेल। एक्झिट पोल्स देखील येत आहेत। TV9 मराठीचा देखील एक एक्झिट पोल, TV9 रिपोर्टर्सचा एक एक्झिट पोल आलेला आहे, ज्यामध्ये महायुतीला जवळपास 129 ते 139 जागा मिळत आहेत, तर महाविकास आघाडीला जर आपण बघितलं तर 135 ते 145 पर्यंतच्या जागा आहेत त्या मिळताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्यावरच बोलण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आहेत। बोलूयात सर, आपण बघितलं यावेळेस एकूणच राज्यभरातील मतदानाचा टक्का वाढलेला पाहायला मिळाला। कसं बघता तुम्ही पहिल्यांदा या सगळ्या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीकडे? एक गोष्ट खरी आहे की यावेळी महाराष्ट्रात मतदानाचा टक्का वाढलेला आहे। म्हणजे यापूर्वी साधारण 60% आसपास विधानसभेच्या मतदानाचा टक्का असायचा, 60च्या पुढे एखादा टक्का किंवा 60च्या एखादा दुसरा टक्का, पण यावेळी तो 65च्या पुढे जाताना दिसेल। म्हणजे कालची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीच्या पुढं अधिक आकडेवारी आज संध्याकाळपर्यंत जो अंतिम आकडा येईल त्यात आपल्याला दिसेल। निश्चितच टक्केवारी वाढलेली आहे आणि या टक्केवारी वाढीचा फायदा कोणाला होईल याची चर्चा केली जाते। यापूर्वीचा जर आपण इतिहास बघितला तर ज्यावेळी टक्का वाढला आहे 4 वेळा असं घडलं की ज्यावेळी मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे त्यावेळी त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच झाला आहे आणि 3 वेळा वाढलेल्या टक्केवारीनंतर सत्ता बदल झाला आहे। त्यामुळे बाबा टक्का वाढल्यामुळं अमुकच होतं तमुकच होतं असा निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही। 2 टक्का वाढल्याचा फायदा तोटा दोन्हीकडं झाल्याचा यापूर्वीचा आपल्याला इतिहास निवडणुकीचा सांगतो। त्यामुळे यावेळी त्या संदर्भात काही निश्चित ठोस बाबा अमुकच घडेल असं म्हणणं योग्य ठरणार नाही असं मला वाटतं। दुसरी गोष्ट जो आत्ता एक्झिट पोलचा उल्लेख झाला, अनेक एक्झिट पोल आलेले आहेत। म्हणजे त्यात बहुतेक एक्झिट पोलनी महायुतीच्या बाजूनं कौल दिलेला आहे, बहुतेकांनी त्यातल्या काही 3-4 एक्झिट पोल हे महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिलेले आहेत। पण मला व्यक्तिशः मी TV9शी बोलतोय म्हणून नव्हे, पण TV9चा जो रिपोर्टरचा पोल आहे त्याच्याशी मी अधिक सहमत आहे। कारण माझंही मत असंच आहे की यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये अत्यंत अटीतटीची लढत आहे। दोघांच्यातलं आमदारांचं अंतर फार कमी असणार आहे आणि जे अपक्ष असतील किंवा इतर अन्य पक्षांचे लोक असतील ते सत्ता स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील। त्या दृष्टीनं मला वाटतं हा जो TV9 रिपोर्टरचा पोल आहे तो मला माझा व्यक्तिगत जो अंदाज आहे त्याच्या जवळचा आहे। खरं तर यावेळेस जर आपण बघितलं तर महिलांच्या विशेषतः टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं। मग ही लाडकी बहीण योजना असेल किंवा महाविकास आघाडीनं आणलेली महालक्ष्मी योजना असेल, याचा हा परिणाम म्हणायचा का? कारण ज्या पद्धतीने ही आकडेवारी जवळपास 4 ते 5% वाढली। खरं आहे, एकूण मतदानाचा टक्का वाढला आहे त्याच पद्धतीनं महिलांची टक्केवारी वाढलेली आहे। म्हणजे फक्त महिलांची टक्केवारी जर आता त्याचे अंतिम आकडेवारी आल्यानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होईल की पुरुषांची टक्केवारी 1%च वाढलेली आहे आणि महिलांची टक्केवारी 7% वाढलेली आहे। असं जर अंतर आपल्याला दिसलं तर आपल्याला म्हणावं लागेल की हा कौल महायुतीच्या बाजूने महिलांनी दिलेला आहे। पण आत्ता तशी आकडेवारी आत्ता तर माझ्यासमोर नाही, आता एकूण टक्केवारी आहे। मला वाटतं एकूण टक्केवारी ज्या प्रमाणात पुरुषांची वाढली आहे त्याच प्रमाणात महिलांची वाढली आहे। पण एक गोष्ट खरी आहे की महिला मोठ्या उत्साहानं मतदानासाठी उतरल्या आणि जी महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना होती त्या योजनेचा एकूण सकारात्मक परिणाम झालेला होता आणि त्याचा काही एक फायदा महायुतीला होणार आहे एवढं नक्की। तुम्ही आत्ता म्हणालात की अनेक एक्झिट पोल्स येत आहेत, मात्र TV9 रिपोर्टर्सचा जो एक्झिट पोल आहे त्याच्याशी मी थोडासा सहमत आहे। मग त्या सगळ्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनं थोडेसे कौल थोडासा दिसतोय। मग ह्याची कारणं काय असावीत असं वाटतं तुम्हाला? कसं आहे, तो कौल मला जवळचा अशासाठी वाटतो की माझाही व्यक्तिगत अंदाज आहे की अत्यंत अटीतटीची लढत आहे आणि ही अटीतटीची लढत फक्त TV9 रिपोर्टरच्या पोलमध्येच प्रतिबिंबित होते। त्यात थोड्या जागांचा महाविकास आघाडीच्या बाजूनं अधिक अंदाज आहे। तर त्याची कारणं अशी आहेत की अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना म्हणजे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभांना ज्या रीतीनं प्रतिसाद मिळाला तो प्रतिसाद विलक्षण होता।
होता. म्हणजे 2019च्या निवडणुकीत शरद पवारांना जो प्रतिसाद मिळाला त्याच्याहून अधिक पटींनी प्रतिसाद या निवडणुकीत मिळाला. उद्धव ठाकरे यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. शिवाय मला जे या निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे वाटतात, शेतकऱ्यांचा मुद्दा होता. 71 मतदारसंघात सोयाबीनच्या शेतकऱ्यांचा मुद्दा प्रभावी होता. तिथं महायुतीला फटका बसू शकतो. मराठा आरक्षणाचा फटका आहे. मराठवाड्यातल्या 40 ते 50 मतदारसंघात तिथं महायुतीला त्याचा फटका बसू शकतो. विदर्भात काँग्रेस अत्यंत चांगल्या रीतीनं पुढे जाताना दिसते. या सगळ्या गोष्टी मला वाटतात की थोडं महाविकास आघाडीच्या बाजून अधिक चांगलं वातावरण आहे. म्हणजे जरी अनेक एक्झिट पोलचे कौल महायुतीच्या बाजूनं असले तरीसुद्धा. आपण जर बघितलं तर या सगळ्या प्रचाराच्या काळामध्ये महायुतीचा बहुतांश भर हा लाडकी बहीण योजना किंवा तत्सम ज्या काही योजना लोककल्याणकारी योजना आम्ही आणल्या असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्या काही कुठं परिणामकारक ठरलेल्या दिसत नाही आहेत का ह्या एक्झिट पोलनं? मला असं वाटतं की ज्या मुद्द्यावर महायुतीनं प्रचार सुरू केलेला होता, म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा अखेरच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने जी कामं केली, ज्या योजना आणल्या, त्या मुद्द्यावर प्रचार सुरू केला आणि तेच मुद्दे जर अखेरपर्यंत महायुतीने प्रचारात ठेवले असते तर मला वाटतं महायुतीचं सरकार चांगल्या मताधिक्यानं किंवा चांगल्या संख्येनं सत्तेवर आलं असतं. पण मधल्या काळात योगी आदित्यनाथ आले आणि त्यांनी बटोगे तो कटोगेचा मुद्दा आणला आणि मला वाटतं तिथून भारतीय जनता पक्षानं आपला नेहमीचा जो लोकसभा निवडणुकीतला असेल किंवा अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा असतो तो धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा आणला आणि या धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्याचा फायदा होण्याऐवजी मला वाटतं महायुतीला त्याचा फटका बसणार आहे. जो मुस्लिम मतदार लोकसभेला पूर्ण महाविकास आघाडीच्या बाजूने होता त्याला यावेळी पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूनं राहण्याचं काही कारण नव्हतं. तो विभागला असता, स्थानिक उमेदवारांच्यानुसार किंवा अन्य काहींच्या ह्याच्यानुसार विभागला असता. पण योगींच्यामुळं आणि भारतीय जनता पक्षाच्या अगदी देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा तीच लाईन पुढं चालली. मला हे अत्यंत गंभीर वाटतं. तर त्यामुळं मला वाटतं त्याचा फटका महायुतीला बसणार आहे. महाविकास आघाडीला निश्चित त्याचा फायदा होईल. दुसरं असा एक मुद्दा मांडला जातो की नाही, याचा महाविकास आघाडीला फायदा होण्याऐवजी महायुतीला होऊ शकेल. कारण ज्या पद्धतीनं मुस्लिम वोट इकडं मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होतं त्या पद्धतीनं हिंदू मतांचं ध्रुवीकरण होण्यास मदत होईल आणि त्याचा फायदा महायुतीला होईल. पण महाराष्ट्रातली निवडणूक ही धार्मिक नव्हती. महाराष्ट्रातली विभागणी ही जातीय विभागणी आहे. म्हणजे मराठा असतील, ओबीसी जाती असतील, दलित असतील, अन्य ही जातीच्या पातळीवर विभागणी असल्यामुळं धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा म्हणजे हिंदुत्ववादी मतांचा फायदा भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला होणार नाही. आणि निश्चितपणे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झाल्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे महाविकास आघाडीला होईल. या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की तिसरी आघाडी देखील समोर आली. त्यांनी 100पेक्षा जास्त जागा लढवल्या. मनसेनं देखील यावेळेस काही जागा लढवल्या. त्याचा कितपत परिणाम दिसतोय तुम्हाला? तिसऱ्या आघाडीला किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काही चांगल्या जागा मिळतील असं मला वाटत नाही. त्यांची फार वाईट अवस्था होईल संख्येच्या बाबतीत. अर्थात याचा अर्थ म्हणजे याचा अर्थ असा मला वाटत नाही की त्यांनी लढू नये किंवा काय, पण त्यांचा चांगलं संख्याबळ मिळणार नाही. पण एक गोष्ट होऊ शकेल, तिसऱ्या आघाडीचा अनेक ठिकाणी फटका महाविकास आघाडीला काही प्रमाणात बसू शकेल. दुसरं मनसेचा जो फटका आहे तो मनसेला सुद्धा फार काही चांगल्या जागा मिळणार आहेत. 2, 3, 4 जागा पर्यंत गेले तर जातील. त्यात ही पुन्हा अमित ठाकरे जी मनसेच्या दृष्टीने सगळ्यात प्रतिष्ठेची सीट आहे ती धोक्यात आहे. ती निवडून येण्याची शक्यता एकूण कमी दिसते. त्यामुळे तो एकूण राज ठाकरेंच्या राजकारणाला फार मोठा फटका असेल जर दुर्दैवानं तिथं अमित ठाकरेंचा पराभव झाला तर. पण मनसेचा फायदा असं गणित होतं भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचं सुरुवातलं की मनसेचा फटका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसेल आणि त्याचा फायदा महायुतीला होईल. पण मुंबई किंवा त्या पट्ट्यात दिसेल की आपल्याला मनसेचा फटका महायुतीलाच बसलेला दिसेल. कारण उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या वाटा आधीपासून वेगळ्या झालेल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची जे असतील किंवा उद्धव ठाकरेंना मानणारी जी मतं काही राज ठाकरेंच्याकडे वळतील मराठी मतं, अशी अजिबात शंका मला वाटत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना जी मतं मिळतील ती महायुतीचीच मतं असतील आणि त्याचा फटका महायुतीलाच बसेल. खरं तर राज्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर विदर्भ असेल, मुंबई असेल, ह्या पट्ट्यातील आमदारांची संख्या जास्त आहे. तर ह्या सगळ्या पट्ट्यातील आमदार किंवा एकूणच तिथं मिळणारं त्या पक्षांना यश कितपत महत्त्वाचं ठरणार आहे सत्तेपर्यंत पोहोचणं?
विदर्भ महत्त्वाचा, विदर्भात 62 जागा आहेत. विदर्भाचा तिथं काँग्रेस जर चांगलं काम केलं, काँग्रेसला जर चांगला मिळाल्या तर तो निश्चित एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. मुंबईतल्या ज्या काही जागा आहेत, मुंबई आणि ठाणे, कोकण अशा त्या मोठ्या संख्येनं साधारण 70-80 जागा आहेत. तिथं आता मुंबईत कशा रीतीनं, कारण मुंबईत शिवसेनेचं वर्चस्व आहे, तिथं शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आहेत. तर ते जर शिवसेना आणि काँग्रेसच्या म्हणजे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या लोकांनी जर एकत्र काम केलं तर मला वाटतं निश्चित महाविकास आघाडीला फायदा होऊ शकेल. पण ते बघावं लागेल मुंबईत कशा रीतीनं परफॉर्म करतात. ठाणे आणि कोकण हा जो पट्टा आहे, या पट्ट्यात मला वाटतं थोडी महायुतीची चांगली परिस्थिती आहे, त्यामुळं तिथं त्यांना त्याचा फायदा होईल. पण मराठवाड्यात त्याला फटका बसू शकेल, विदर्भात फटका बसू शकेल महायुतीला. पश्चिम महाराष्ट्रात अटीतटीच्या लढती आहेत, त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात दोघं बरोबर राहण्याची शक्यता मला अधिक वाटते. तर विदर्भ हा निर्णायक असेल, मुंबईसुद्धा त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. खरं तर आपण सर्वच जर एक्झिट पोलचे अंदाज बघितले तर काटेकी टक्कर दिसते महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये. अगदी 5, 10, 15 जागांचा फरक एकूणच दिसतोय. मग अशा परिस्थिती, जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर मग बहुमत सिद्ध करायला किंवा एकूणच जर आपण बघतोय गेल्या 5 वर्षात ज्या पद्धतीनं घडामोडी घडल्या तशा काही घडामोडी घडतील असं वाटतं का, किंवा सत्ता स्थापन करण्यासाठी तशा अनुषंगानं काही अडचणी येऊ शकतात? आता असं आहे की 23 तारखेला मतमोजणी झाली की 24, 25, 26, 27 तारखेला नवी विधानसभा अस्तित्वात यायला पाहिजे, कारण त्याला 5 वर्षे पूर्ण होतात. आणि घटनेत आपल्या तरतूद अशी आहे की त्या 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जर विधानसभा अस्तित्वात आली नाही तर तिथं राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्यामुळं जे काही सरकार स्थापन करण्याची जी काही समीकरणं असतील ते 1-2 दिवसातच जुळवून त्या संदर्भात सत्ता स्थापनेचा दावा करावा लागेल. मला वाटतं त्या दृष्टीनं आता 145च्या जवळ जाणारा आकडा कुठला आहे अधिक, म्हणजे सगळ्या आता हे बघा, महाविकास आघाडी आणि महायुती या 2 म्हणजे आघाड्या आहेत. या आघाड्यांच्यामध्ये आता जर या आता TV9चा पोल ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने 145 जागा जर महाविकास आघाडीला मिळाल्या तर महाविकास आघाडी लगेच सत्ता स्थापनेचा दावा करू शकेल. मला वाटत नाही आता ते मुख्यमंत्री पदासाठी फार चर्चा करत बसतील, कारण त्या संदर्भात वाद घालत चर्चा करत बसले तर फोडाफोडीचं राजकारण होईल आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकेल. त्यामुळे जर तसं झालं तर ते लगेच सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर आपोआप जे अपक्ष वगैरे काय असतील ते जे सत्तेच्या बाजूने राहण्याचा प्रयत्न करतात ते सत्तेच्या बाजूने राहतील. आणि मला वाटतं नंतरची जी काही गणितं असतील समीकरणं बदलण्याची ती नंतर होतील. तसंच असेल महायुतीच्या बाबतीत. जर महाविकास आघाडी 144-45च्या आत असेल किंवा 140च्या आत अडकली तर स्वाभाविकपणे महायुती सत्ता स्थापनेसाठी पुढे जाईल, अपक्ष आणि अन्य लोकांना एकत्र करून त्यांच्यासोबत सत्ता स्थापनेचा प्रयत्न करील, महाविकास आघाडीला मागे ढकलण्याचा प्रयत्न करील. पण जर महाविकास आघाडी पुढे असेल तर त्यांना ते रोखता येणार नाही. मला एक प्रश्न आता असा विचारायचा आहे, समजा एकूण जर मॅन्डेट महाविकास आघाडीला असेल 145 जागांपर्यंतचं, मात्र तरी देखील ह्या सगळ्या दोन्ही आघाड्यांमध्ये 3-3 प्रमुख पक्ष आहेत. महायुतीतल्या एका पक्षाचं जर संख्याबळ जास्त असेल किंवा ते या एकूणच 4-5 प्रमुख पक्षांपेक्षा जास्त असेल तर मग सत्ता स्थापनेसाठी बोलवलं कुणाला जाईल असं वाटतं? नाही, आता हा सरळ मुद्दा आहे की बाबा असं नेहमी म्हणतात की जी सिंगल लार्जेस्ट पार्टी सर्वात मोठा पक्ष आहे त्याला राज्यपाल किंवा राष्ट्रपती केंद्राच्या पातळीवर बोलवतात. पण आता तसं होत नाही. अलीकडचं आपण बघितलं तर राज्यपालांच्याकडे तो आकडा, राज्यपाल असं आता आगाऊपणा करतील असं मला वाटत नाही. कारण ह्या प्री पोल अलायन्स आहे, निवडणुकीच्या आधीच्या आघाड्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच्या आघाड्या असल्यामुळं राज्यपालांना हा विचार करता येणार नाही की सिंगल लार्जेस्ट पार्टी आघाडीचं संख्याबळ जास्त असेल त्या आघाडीचं संख्याबळ आणि पुन्हा त्यांना पाठिंबा देणाऱ्या अपक्षांचा किंवा तिसऱ्या अशा सगळ्या सह्यांचा पुरावा घेऊन पुढे जावं लागेल. कारण आता राज्यपालांनी घोळ घालायचा, तो सुप्रीम कोर्टात द्यायचा असं होणार नाही. तातडीनं त्या संदर्भात विधिमंडळात ही संख्या हे होऊ शकेल, म्हणजे त्यांना संख्याबळ सिद्ध करावं लागेल. त्यामुळं मी काही त्या संदर्भात माझ्याही मनात काही त्या संदर्भात शंका होत्या. मी काही कायद्या तज्ज्ञांशी बोलून घेतली, या विषयासंदर्भात बोललो तर त्यांचे म्हणणं असं पडलं की सिंगल लार्जेस्ट पार्टी हा निकष आता राज्यपाल लागू शकत नाहीत. त्यांना आता
प्रिपोल अलायन्सचा विचार करावा लागेल आणि 145च्या सह्यांचं निवेदन कोण देतं ह्याचा विचार करावा लागेल. ते निवेदन जर महाविकास आघाडीने दिलं तर मी लोकांच्या मनात हीच शंका आहे की भारतीय जनता पक्ष हा यातला सर्वात मोठा पक्ष असेल तर कदाचित राज्यपाल त्या निकषावर त्यांना बोलवतील आणि सत्ता स्थापन केल्यानंतर भारतीय जनता पक्ष अन्य लोकांना फोडून आपलं बहुमत सिद्ध करू शकेल. पण तशी संधी नाही. महाविकास आघाडीने 145 आमदारांच्या सह्यांचं निवेदन दिलं तर महाविकास आघाडीलाच बोलावं लागेल. पहिला आपण ज्या पद्धतीनं हे एक्झिट पोल येत आहेत ते पाहता एकूणच राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. मात्र गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत ते पाहता सत्ता स्थापनेवेळी राज्यपालांना देखील सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून कोणालाही बोलवता येणार नाही. त्यांना महाविकास आघाडी किंवा युती म्हणूनच त्याकडे बघावं लागेल अशा पद्धतीचा विश्वास किंवा अशा पद्धतीचा अंदाज देखील या निमित्तानं विजय चोरमारे सर यांनी व्यक्त केला आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.